हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, क्लास 12 ची एक्झाम जवळ आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल, काही विद्यार्थ्यांचा चालू असेल, काही विद्यार्थ्यांचं रिव्हिजन चालू असेल. सो या सगळ्या विद्यार्थ्यांना उत्सुकता असते आयएमपी क्वेश्चन्सची. तर चला, मॅथ्स बाय खाडे सरांकडनं आपण आयएमपी सिरीज चालू करतोय. लास्ट इयरला म्हणजे 2024ला आपली जी आयएमपी सिरीज होती ती सक्सेसफुल झालेली आहे. काही मुलांचे फीडबॅक्स आलेत, काही मुलांनी सांगितलं की अतिशय चांगले क्वेश्चन्स सर तुम्ही दिले होते आणि ते क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आले. सो ऑन स्टुडंट डिमांड यावरची आपण आयएमपी सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये प्रिव्हियस एक्झामचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते घेणार आहोत आपण. सोबतच जे काही आपल्याला असं वाटतं की या चॅप्टर्स मधनं काही क्वेश्चन्स येऊ शकतात, जे एक्झाम मध्ये विचारले जातात बरेच वेळेस, ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी फक्त मी क्वेश्चन्स प्रोव्हाइड करणार आहे. या सगळ्या क्वेश्चन्सचे जे काही आन्सर्स आहेत ते ऑलरेडी आपण व्हिडिओ लेक्चर्स मध्ये घेतलेले आहेत. ओके, त्याच्या हवं तर त्या लिंक्स पण मी या ठिकाणी तुम्हाला देतो. सोबतच मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शन मध्ये बाकी जे काही चॅप्टर्स झालेले आहेत त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. वन शॉट लेक्चर्स असतील याच्या सुद्धा लिंक्स दिलेल्या आहेत. तुम्हाला अभ्यास करताना ते निश्चित कामी पडणार आहेत. तर चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. बघा, आज आपण घेणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक आयएमपी. ओके, आयएमपी क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी. जे क्वेश्चन्स प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये विचारलेले आहेत किंवा जे क्वेश्चन्स येणारे तुमच्या जे काही 2025 ची तुम्ही एक्झाम देणार आहात त्या एक्झाम मध्ये पण हे विचारले जाऊ शकतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यामधले एक्झॅक्ट क्वेश्चन्स विचारले जातील का, तर मे बी क्वेश्चन्स काही चेंज होतील, परंतु जो काही टाईप आहे ओके त्यावरती क्वेश्चन्स हमखास असतात. फक्त कधी कधी स्टेटमेंट्स चेंज होणार आहे, यावरती क्वेश्चन्स आपल्याला हमखास विचारले जातात. सो सगळे आपण ते या ठिकाणी क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर चला, पहिला क्वेश्चन बघा, या ठिकाणी दिलेला आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट. आपल्याला या ठिकाणी ट्रूथ टेबल युज करायचा नाहीये. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक पहिल्यांदा तर मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक टोटल चॅप्टर आपलं झालेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, किंवा इथे आय बटनवर सुद्धा लिंक आहे, तिथे जाऊन पण तुम्ही ते चॅप्टर बघू शकता. पूर्ण चॅप्टर जर का बघायचं नसेल तर वन शॉट लेक्चर जे दिलेलं आहे, ज्यामध्ये सगळे टोटल बेसिक आणि तुमचे लॉजिकचे सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, ते व्हिडिओ निश्चितपणाने बघा. मी तर हे रिकमेंड करेल की हा व्हिडिओ पॉज करा, पहिले तुम्ही आय बटनवरती जाऊन तो व्हिडिओ बघा वन शॉट लेक्चरचा, जेणेकरून तुमचे लॉजिकचे सगळे टोटल कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि मग हे क्वेश्चन्स तुम्हाला अगदी इझी वाटायला लागतील. ओके, पहिला क्वेश्चन आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट. बघा, हे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आपल्याला आणि हे आपल्याला काय करायचं आहे तर व्हेरीफाय करायचं आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं नाही, तरी आपल्याला हे इक्वल आहे, इक्वॅलंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. हा क्वेश्चन 2022ला आला होता आणि 4 मार्क्स करिता होता. सिमिलर अगेन हा मार्च 2022ला आला होता. सिमिलर अगेन सेम स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि याला पण आपल्याला काय करायचं आहे तर विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूफ करायचा आहे. आणि हा जुलै 2022ला आला होता आणि हा 2 मार्काकरिता विचारला गेलेला होता. ओके, या टाईपचे एखादा क्वेश्चन निश्चितप्रमाणे राहतो विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलं जाईल आणि सांगितलं जाईल विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आपण त्याला प्रूफ करायचं आहे. ओके, देन बघा, या ठिकाणी दिलेलं आहे एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न. ओके, हे स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे आणि काय प्रूफ करायला सांगितलं, एक्झामाइन करायला सांगितलं, इट इज टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर कंटिन्जन्सी. आता टोटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा कंटिन्जन्सी हे चेक करायचं आपल्याला. कसं चेक करणार आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे, याचा ट्रूथ टेबल फाइंड करावं लागणार आहे आपल्याला. ट्रूथ टेबल फाइंड केल्यानंतर लास्ट कॉलम जो असतो तो आपल्याला चेक करायचा आहे. लास्ट कॉलम मध्ये सगळे टी जर आले तर त्याला आपण टोटोलॉजी म्हणतो. लास्ट कॉलम मध्ये सगळे एफ जर आले तर त्याला आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणतो. आणि कॉम्बिनेशन ऑफ टी अँड एफ जर आले तर आपण त्याला काय म्हणतो, कंटिन्जन्सी. ओके, हे झालेलं आहे, तुम्हाला माहित आहे. तर अशा टाईपचा म्हणजे जनरली टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सीवरती एखादा क्वेश्चन तरी निश्चितप्रमाणे विचारला जातो. ओके, सो आपण हा क्वेश्चन मिस करता कामा नये. अगदी इझी आहे, फक्त आपल्याला ट्रूथ टेबल काढता यायला पाहिजे. ट्रूथ टेबल जर व्यवस्थित काढला आपण तर फक्त लास्ट कॉलम मध्ये काय येतं हे आपल्याला चेक करायचं आहे आणि त्यावरनं सांगायचं आहे की टोटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा कंटिन्जन्सी आहे. हा क्वेश्चन
जुलै 2022 ला विचारला गेला होता 3 मार्काकरिता. ओके, नेक्स्ट बघा, राईट इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. ओके, हे काय दिलेलं आहे तर, आणि करायला काय सांगितलं आपल्याला, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके, स्टेटमेंट आहे, तुम्हाला माहित आहे हे स्टेटमेंट इफ आणि देननी कनेक्ट केलेलं आहे. ओके, इफ आणि देननी कनेक्ट केलेलं आहे. तसंच आपल्याला इन्व्हर्स, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे. ओके, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला करायला सांगतात. तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. कॉन्व्हर्स असेल, इन्व्हर्स असेल किंवा कॉन्ट्रापॉझिटिव्ह अगदी इझी कन्सेप्ट आहे, आपण ते करू शकतो. म्हणजे इथे इफ आणि देननी कनेक्ट आहे, म्हणजेच आपल्याला हे पहिलं स्टेटमेंट पी कन्सिडर करायचं आहे, हे क्यू कन्सिडर करायचं आहे, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू झालेला आहे या ठिकाणी. ओके, पी इम्प्लाइज क्यू, इफ देनने जर कनेक्ट असेल तर त्याला इम्प्लिकेशननी आपण कनेक्ट करतो, कनेक्टिव्ह इम्प्लिकेशन आहे. पी इम्प्लाइज क्यू ने पहिल्यांदा कॉन्व्हर्स करायचा आहे. ओके, देन इन्व्हर्स करायचा आहे. कॉन्व्हर्स काय होतो याचा, तर क्यू इम्प्लाइज पी. इन्व्हर्स काय होतो, तर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होतो, तर निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ओके, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह 3 करायला सांगतात आपल्याला. सिम्पली याला पी कन्सिडर करायचं आहे स्टेटमेंटला, या स्टेटमेंटला क्यू कन्सिडर करायचा आहे आणि क्यू इम्प्लाइज पी पहिल्यांदा लिहायचं आहे, म्हणजे कॉन्व्हर्स झाला. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू लिहायचं म्हणजे इन्व्हर्स झाला. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी लिहायचं म्हणजे काय झालेलं आहे, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह दोनच करायला सांगितलेले आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे तर मार्च 2023 मध्ये 2 मार्काकरिता दोनच करायला सांगितलेलं आहे, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह, म्हणून कदाचित 2 मार्काला विचारला गेलेला आहे. जर का कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायला सांगितलं असेल तर कदाचित हा 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. म्हणजे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तिन्ही जर का विचारले तर आपल्याला हा 3 मार्काकरिता विचारला जाऊ शकतो. जनरली कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह वरती एखादा क्वेश्चन तरी असतो. अगदी सिंपल आहे. या ठिकाणी एक्स इज लेस दॅन वाय आहे, काय होणार आहे याचा इन्व्हर्स कसा करतो आपण या स्टेटमेंटचा, तर याला काय करतो आपण, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू वाय. सिमिलर इथे काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन आहे तर त्याला आपण ग्रेटर दॅन आणि इक्वल्स टू करतो वाय स्क्वेअर. ओके, अगदी सिंपल आहे. या टाइपचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली करू शकता. देन बघा या ठिकाणी दिलेलं आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर द स्टेटमेंट पॅटर्न. या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ट्रूथ टेबल आपण इझिली कन्स्ट्रक्ट करू शकतो. सिम्पली आपल्याला बघायचं असतं, या ठिकाणी पी, क्यू आणि आर आहे 3 स्टेटमेंट आहे, 3 घ्यायचे, 3 कॉलम्स घ्यायचे आहे. देन पहिल्यांदा काय करायचं असतं तर छोटं ब्रॅकेट, देन मोठं ब्रॅकेट, असं करत करत आपल्याला एक पूर्ण टोटल ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा असतो. आता 3 स्टेटमेंट आहे या ठिकाणी, 3 स्टेटमेंट आहे. ओके, सो पी पहिल्यांदा घ्यायचा, नंतर क्यू, देन आर घ्यायचा आहे. ओके, 3 स्टेटमेंट आहे तर 2⁴ n चा फॉर्म्युला आपल्याला युज करून टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके, ह्या बेसिक गोष्टी आहेत, आपण त्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला हे माहित आहे, कारण हा आयएमपी सिरीज करतो इन द सेन्स तुमचा हा सगळा अभ्यास झालेला आहे असं गृहीत धरून आपण ही आयएमपी सिरीज करतोय. ओके, म्हणजे पी, क्यू आणि आर याचा आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आणि देन लास्टला काय करायचं आहे, इंटरप्रिट युअर रिझल्ट. ओके, इंटरप्रिट युअर रिझल्ट म्हणजे लास्ट कॉलम मध्ये काय येतं त्यावरनं आपल्याला तो रिझल्ट इंटरप्रिट करायचा आहे. लॅम्प कधी लागणार आहे, कधी ग्लो होणार आहे, ओके, कधी ऑफ असणार आहे. म्हणजे सगळे जर का टी आले तर लॅम्प विल ग्लो, सगळे एफ आले तर लॅम्प विल नॉट ग्लो. टी आणि एफ असेल तर मग कंडिशन लिहावं लागेल कधी लॅम्प ग्लो होतो. म्हणजे पी एफ असेल आणि पी एफ असेल आणि क्यू टी असेल तर लॅम्प ग्लो होतो. अशा जे काही आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ते की लॅम्प काय होणार आहे, ग्लो होणार आहे, नाही ग्लो होणार आहे किंवा कुठल्या कंडिशनला ग्लो होईल, एवढंच आपल्याला या ठिकाणी या रिझल्ट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, याला कन्क्लुजन म्हणून पण आपण कधी लिहितो किंवा रिझल्ट मध्ये पण आपल्याला लिहायचं. देन कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर स्टेटमेंट पॅटर्न. हा सिंपल आहे, याकरिता फक्त आपल्याला एक ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. ओके, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. याकरिता फक्त आपल्याला काय करायचं आहे तर एक आपण या ठिकाणी ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत.
ओके, देन नेक्स्ट बघा, सिम्प्लिफाय द गिव्हन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन, ऑल्सो राईट युअर कन्क्लुजन. ओके, काय करायचं आपल्याला, याचं लॉजिकल एक्सप्रेशन काढायचं आहे. ओके, म्हणजे लॉजिकल फॉर्म काढायचा आहे याचा. ओके, एका नंतर एक, एका खाली एक, हे कन्सेप्ट मी घेतलेले आहेत. ओके, अगदी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित असतील. सिम्पली आपण युझिंग ट्रिक याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, हे S1 आहे, S1 डॅश आहे, S2 डॅश आहे, S1 आहे. पहिल्यांदा याचं काय करणार आहे या क्वेश्चन मध्ये, तर आपण लॉजिकल एक्सप्रेशन फाइंड करून घेणार आहोत. लॉजिकल फॉर्म काढल्यानंतर मग याचा ट्रूथ टेबल फाइंड करणार आहोत, कारण आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे. ट्रूथ टेबल फाइंड करणार आहोत. ट्रूथ टेबल फाइंड केल्यानंतर मग आपल्याला फायनल रिझल्ट काय येतो, लास्टच्या कॉलम मध्ये काय येतं हे बघायचं आहे आणि त्यावरून आपल्याला याचं कन्क्लुजन लिहायचं आहे. ओके, हे पण अगदी इझी क्वेश्चन आहे. ओके, सहज पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा क्वेश्चन मार्च 2023 ला विचारला गेलेला आहे 4 मार्क्ससाठी. आणि हा जो काही वरचा क्वेश्चन आहे कन्सेप्ट ट्रूथ टेबल 2 मार्काकरिता लास्ट एक्झाम मध्ये विचारला गेला होता मार्च 2024 ला. देन बघा, या ठिकाणी दिलेला आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल. या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे, तर हे सर्किट जे आहे याचा सिम्बॉलिक फॉर्म फाइंड करायचा आहे आपल्याला. ओके, सिमिलर साधारणतः सारखेच क्वेश्चन्स आहेत. यामध्ये कन्क्लुजन लिहायचं होतं, तर यामध्ये फक्त आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. काय आहे यामध्ये, तर सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे याचा. सिम्बॉलिक फॉर्म लिहिणं झाल्यानंतर काय करायचं आहे, तर त्याचा कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल. ओके, या ठिकाणी आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. ट्रूथ टेबल का नाही, स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल मध्ये काय येईल, तर 1 and 0. ओके, ट्रूथ टेबल असेल तर T and F L, इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल आपण त्याला म्हणतो. स्विचिंग टेबल जर गेला तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 1 and 0. 1 and 0, T मीन्स 1 आणि F मीन्स 0, हे तुम्हाला माहित आहे. सो हे आपल्याला या ठिकाणी स्विचिंग टेबल तयार करून दाखवायचं आहे. हाही क्वेश्चन बघा आत्ताच विचारला गेलेला आहे मार्च 2024 ला. 3 मार्काकरिता हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. अगदी इझी आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्पली लिहू शकता तुम्ही. बघा, एका खाली एक आहेत आणि एका नंतर एक. अगदी सिंपल तुम्ही याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहू शकता आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर फक्त याचा आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. ओके, हे सगळे क्वेश्चन्स एक्झॅक्ट जरी नाही विचारले गेले तरी या टाईप मध्ये, म्हणजे बघा, इनव्हर्स, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह याच्यावरती मॅक्झिमम वेळेस क्वेश्चन विचारले गेलेला आहे. त्यानंतर टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सी याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात जनरली. अगदी इझी कन्सेप्ट आहे. तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायला जमला पाहिजे, ट्रूथ टेबल तयार करता आला पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. किंवा विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल, म्हणजे आपल्याला जे काही या लॉज दिले होते या युनिटमध्ये ते लॉज आपल्याला माहित पाहिजे. त्या लॉज वरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, देन ड्युअल आहे, निगेशन आहे, सिंपल 1 मार्काचे क्वेश्चन्स त्यावरती पण विचारले जाऊ शकतात. अगदी इझी चॅप्टर आहे. ओके, तुम्ही इझिली हे क्वेश्चन सगळे कॉपी करून घ्या. हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, जर तुम्हाला असं वाटलं की हे क्वेश्चन्स मी तुम्हाला चेक करून द्यायला पाहिजे तर तुम्ही आपलं जे काही फेसबुक पेज आहे किंवा आपली इन्स्टा आयडी असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल, इथे तुम्ही मला तुमचे आन्सर्स पाठवू शकता. ओके, निश्चितपणे मी तुम्हाला ते चेक करून देईल. किंवा त्यामध्ये काही सजेशन्स असतील, काही जर का सॉल्व्ह करायचं असेल, काही वेगळ्या स्टेप्स यूज करायला लागतील, हे मी तुम्हाला तिथे सांगू शकतो. पण मित्रांनो, हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही कॉपी करा आणि हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. म्हणजे अगदी तुम्ही बघून सॉल्व्ह केलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तुमची प्रॅक्टिस याच्यातनं चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, सो नेक्स्ट चॅप्टर घेऊन आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. कॉपी करून घ्या.